प्रिय विद्यार्थी मित्रांनो, युअर मोस्ट वेलकम इन द वर्ल्ड ऑफ MD सायन्स क्लास 10. तर आपण पूर्णपणे आज चॅप्टरची सिरीज संपवलेली आहे आणि आजचा आपला चॅप्टर मधला शेवटचा व्हिडिओ आहे. ज्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत रे, तर पूर्णपणे प्रिव्हियस इयर म्हणजे मागील 5 वर्षामध्ये 6 वर्षामध्ये कशा प्रकारचे प्रश्न या धड्यावरती विचारलेले आहेत आणि कोणते कोणते प्रश्न रिपीटेड झालेले आहेत. फार महत्वाचा कन्सेप्ट बघा, फार महत्वाची गरज आहे प्रिपरेशनसाठी. तर काय करणं, तर प्रिव्हियस इयर मधील मागच्या वर्षी त्याच्या अगोदर कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते याचं अनालिसिस करणं फार महत्वाचं आहे. तर चला उशीर न करता आपण आता आपल्या टॉपिककडे मूव्ह करूया. मार्च 2019 ला करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन त्याने आपल्याला विचारला होता. तो क्वेश्चन बघा कसा आहे. डॅश इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा अँड आर्थ्रोपोडा. त्यांना विचारलंय की ॲनेलिडा आणि आर्थ्रोपोडा याच्यामधलं कनेक्टिंग लिंक कोण आहे. तर आपल्या पुस्तकाच्या मध्ये दिलेला आहे. तर पेरिपॅटस हा काय कनेक्टिंग लिंक आहे कुणामध्ये, ॲनेलिडा आणि आर्थ्रोपोडा. डकबिल प्लॅटॅपस हा कुणामध्ये कनेक्टिंग लिंक असेल रे, तर आहे मॅमल्स आणि आपण काय म्हणतो रेप्टाइल्स अँड मॅमल. लंग फिश कुणामध्ये, फिश आणि मॅमल्स मध्ये. मग हा जो काही प्रश्न आहे तर त्याचं उत्तर काय जातं रे, पेरिपॅटस. म्हणजे कधीही पण अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करत असताना बाकीच्यांचाही विचार करायचा असतो की ते कुणामध्ये त्यांचं काय आन्सर असू शकतं, जेणेकरून आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर सोडवता येतं. खाली एक चार्ट दिलता आपल्याला आणि 2019चा प्रश्न आहे तो. पण त्या चार्ट मध्ये त्यांना एक मधल्या बॉक्स मध्ये दिले बघा इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन आणि बाकीचे 4 बॉक्स मध्ये आपल्याला 4 इव्हिडन्स लिहायचे इव्हॉल्युशनचे. तर मग आपण काय लिहितो, मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्स, अनाटॉमिकल इव्हिडन्स, कनेक्टिंग लिंक आणि वेस्टिजल ऑर्गन. मग हे जे काही 4 नावे आहेत हे 4 नावं तुम्हाला प्रत्येक एक बॉक्स मध्ये काय करायला लागतं, लिहावं लागतं. असा प्रश्न 2 किंवा 3 मार्कला परीक्षेमध्ये विचारला जातो आणि हा विचारलेला गेलेला प्रश्न आहे. तर बघा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन काय होता आतापर्यंत विचारलेला एक क्वेश्चन आहे. व्हॉट डू मीन बाय सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्मा म्हणजे नेमकं काय, तर आपल्या पुस्तकामध्ये पहिल्याच पानाचं उत्तर दिलेलं आहे. प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय DNA थ्रू RNA इज कॉल्ड सेंट्रल डोग्मा. ज्या प्रोसेसद्वारे DNA काय करेल रे, प्रोटीन तयार करेल कुणाच्या मार्फत, तर RNA मार्फत. त्याला आपण काय म्हणतो रे, सेंट्रल डोग्मा म्हणतो. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचं असतं पूर्ण वाक्यामध्ये. प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय DNA थ्रू RNA इज कॉल्ड सेंट्रल डोग्मा. The proteins are synthesized by DNA through RNA is called central dogma. नेक्स्ट प्रश्न विचारला होता आपल्याला बघा, तो म्हणजे व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे नेमकं काय, तर आपण म्हणतो जी काही इन्फॉर्मेशन आहे, जी DNA वरची जी काही माहिती आहे ती माहिती mRNA वरती आणणे. आपण काय म्हणतो, ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम DNA टू mRNA. म्हणजे DNA वरची माहिती mRNA कडे घेऊन येणे किंवा DNA वरची माहिती कॉपी करून mRNA तयार करणे, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो रे, ट्रान्सक्रिप्शन. मग ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम मॉलिक्युल ऑफ DNA टू mRNA इज कॉल्ड ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. और कॉपी ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम DNA टू mRNA त्याला पण आपण काय म्हणतो रे, ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. अजून एक क्वेश्चन विचारला होता आपल्याला, तो म्हणजे ट्रिपलेट कोडॉन म्हणजे नेमकं काय. शब्दातच विचारले ट्रिपलेट. ट्राय म्हणजे 3, म्हणजे 3 नायट्रोजन बेस पासून बनलेला जो काही कोडॉन असेल त्या 3 नायट्रोजन बेसच्या सेटला आपण काय म्हणतो, ट्रिपलेट कोडॉन. काय म्हणतो आपण, ट्रिपलेट कोडॉन. ठीक आहे, समजतंय का. अशा प्रकारे छोटे छोटे असे सोपे प्रश्न परीक्षेमध्ये या धड्यावरती विचारले जातात. सेकंड काय प्रश्न आहे, डिफाइन वेस्टिजल ऑर्गन्स, राईट एनी 2 नेम्स ऑफ वेस्टिजल ऑर्गन्स इन बॉडी. त्यांना म्हणलंय की बघा, जुलै 2019 ला हा प्रश्न विचारलेला आहे, 3 मार्कासाठी विचारलेला आहे. तर त्यांनी म्हणलंय किंवा वेस्टिजल ऑर्गन म्हणजे नेमकं काय आणि कोणकोणते वेस्टिजल ऑर्गन्स ह्युमनच्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत.
तर पहा मग, आणि त्या कोणत्या पण 2 ऑर्गनचे नाव लिहा. तर डिजेनरेटेड और अंडर डेव्हलप युजलेस ऑर्गन, जे ऑर्गन डेव्हलप झाले नाहीत, असे काही कामाचे नसलेली अवयव, त्याला आपण काय म्हणतो, वेस्टिजियल ऑर्गन. एक्झाम्पल काय, अपेंडिक्स आणि विजडम टीथ आहे, प्रेझेन्स ऑफ बॉडी आहे, हिअर्स आहे, त्यानंतर टेलबोन आहे. नेक्स्ट प्रश्न काय विचारला त्यांना, एक्सप्लेन सुटेबल एक्झाम्पल इम्पॉर्टन्स ऑफ अनाटॉमिकल एव्हिडन्स इन इव्हॉल्युशन. हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये 3 मार्क्ससाठी विचारला होता आणि यामध्ये आपल्याला 3 पॉइंट लिहिणं आवश्यक आहे. काय म्हणतो आपण, की आपल्याला काही ॲनिमलच्या ग्रुपमध्ये त्यांचं जे काही स्ट्रक्चर आहे, त्यांची जी काही अनाटॉमी आहे, त्याच्यामध्ये सारखेपणा पाहायला भेटतो. मग कशा पद्धतीने, जर आपण म्हणलं माणसाचा हात, हँड्स ऑफ ह्युमन, बुल म्हणजे ऑक्स, बैलाचं जे पुढचे पाय पाहिले, पॅटेजियम ऑफ बॅट पाहिलं आपण, वटवाघूचे पंख पाहिले, फ्लिपर्स ऑफ व्हेल पाहिलं. यांचं इंटरनल जी अनाटॉमी आहे, जे इंटरनल स्ट्रक्चर आहे, ते कसं दिसतं आपल्याला, सारखं दिसतं. मग ही जी काही सारखेपणा आहे यांच्या बोन्समध्ये, यांच्या जॉईंट्समध्ये कसं आहे, सारखेपणा आहे. आणि मग हा सारखेपणा इंडिकेट करतो दे आर इव्हॉल्व फ्रॉम सिंगल अँसेस्टर. मग त्याने काय म्हणले, जी काही बाहेरील मॉर्फॉलॉजी आहे, एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी कशाही प्रकारचा सारखेपणा यांच्यामध्ये दाखवत नाही. यूज ऑफ द each of the organ is also different in different animal structure, they may not be related. प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये जो काही त्यांचा अवयव आहे तो वेगवेगळा आहे आणि त्याचं कामही वेगवेगळं आहे. However, similarity in anatomy is evidence that they may have common ancestor. पण त्यांनी असं म्हणलंय किंवा त्यांच्या इंटरनल स्ट्रक्चर मध्ये जो काही सारखेपणा आहे तो इंडिकेट करतो की त्यांचा अँसेस्टर कसा असेल रे, कॉमन असणार. अजून 2020 ला एक प्रश्न विचारला होता मार्च महिन्याच्या परीक्षेमध्ये 1 मार्क्ससाठी. तर करेक्ट आन्सर ओळखायचं आपल्याला. ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम मॉलिक्युल ऑफ डीएनए टू एमआरएनए इज कॉल्ड. ज्या प्रोसेसद्वारे एमआरएनए पासून डीएनए पासून एमआरएनए तयार केला जातो त्याला आपण काय म्हणतो. त्याचं करेक्ट उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकायचंय, मी तर सांगणारच आहे. उत्तर आहे ट्रान्सक्रिप्शन. नेक्स्ट प्रश्न विचारला बघा त्यांना, आय एम अ कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाइल्स अँड मॅमल, आणि माझं नाव सांगा. असा प्रश्न त्यांना विचारलाय की मी कनेक्टिंग लिंक आहे कुणामध्ये, रेप्टाइल्स आणि मॅमल्स मध्ये. हा विचारलेला आहे प्रश्न मार्च 2020 मध्ये 1 मार्क्ससाठी. तर कोण आहे ज्याचं कनेक्शन दाखवतं, कनेक्टिंग लिंक आहे रेप्टाइल्स आणि मॅमल्सचा. तर उत्तर आहे डकबिल प्लॅटॅपस. आता बघा अजून एक महत्वाचा प्रश्न मार्च 2020 ला विचारला गेलेला आहे. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ अनाटॉमिकल एव्हिडन्सेस विथ एक्झाम्पल. याच्या अगोदर हा प्रश्न विचारलेला होता, आताही विचारलाय. म्हणजे 2 वेळेस हा प्रश्न परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. म्हणजे किती महत्वाचा प्रश्न आज हा आहे, याचा स्टडी करणं तुम्ही लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. होऊ शकतं तुमच्या येणाऱ्या या 2026-27 मध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. काय म्हणले, आता सांगितलं की यांच्यामध्ये जे काही इंटरनल स्ट्रक्चर आहे ते कसं सारखं आहे. बघा, सिमिलरिटीज इन द स्ट्रक्चर अँड अनाटॉमी ऑफ डिफरंट अॅनिमल ग्रुप. मग जसं की माणसाचा हात असेल, बैलाचा पाय असेल, वटवाघूचे पंख असतील, आहे की नाही, यांची इंटरनल अनाटॉमी कशी आहे, सारखी आहे. असे उत्तर आहे बघा. हे पण एक्सटर्नल आताच एक्सप्लेन केलं मी. एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी सारखेपणा दाखवत नाही, परंतु इंटरनल मॉर्फॉलॉजी सारखेपणा दाखवते. याचा अर्थ त्यांचा अँसेस्टर कसा आहे, कॉमन आहे. बरोबर. मग हे 3 पॉईंट आणि मागचे 3 पॉईंट असे 6 पॉईंट मध्ये जर उत्तर लिहायचं आणि 6 पॉईंट लिहिले की तुम्हाला बरोबर परीक्षेमध्ये 3 मार्क मिळून जातील. नेक्स्ट बघा, फार महत्वाचा क्वेश्चन त्यांना दिला आपल्याला. एक्सप्लेन डार्विन थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विनचा जो काही सिद्धांत आहे, नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, तर आपण म्हणतो नॅचरल सिलेक्शन, तो एक्सप्लेन करायचा आहे. मग काय म्हणलंय, त्याने एक पुस्तक लिहिलं होतं, त्या पुस्तकाचं नाव होतं ओरिजिन ऑफ स्पेसिस. आणि त्यांना त्या पुस्तकामध्ये सांगितलं होतं की प्रत्येक ऑर्गॅनिझम काय करतो रे, तर त्याच्या बाकीच्या ग्रुप मेंबर सोबत कॉम्पिटिशन करत असतो. मग कॉम्पिटिशन करत असताना तोच ऑर्गॅनिझम सस्टेन होईल जो कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी स्वतःमध्ये काही ना काही मॉडिफिकेशन करेल. याच्यामध्ये नैसर्गिक जो काही सिलेक्शन आहे, नॅचरल सिलेक्शन जी काही प्रोसेस आहे, हा एक महत्वाचा रोल प्ले करते. कारण की नेचर त्याच स्पेसिसला सिलेक्ट करते ज्या स्पेसिस सर्वाइव्ह होण्यासाठी, जगण्यासाठी या पृथ्वीवर कशा आहेत, फिट आहेत.
या थेरीचे काही ऑब्जेक्शन्स होते बघा. नॅचरल थेरी ऑफ डार्विन, त्याच्यामध्ये असं म्हणलंय की जे काही नॅचरल सिलेक्शन ओनली डज नॉट प्ले इम्पॉर्टंट रोल इन इव्हॉल्युशन, की फक्त नैसर्गिक निवड हाच एकमेव गोष्ट कारणीभूत नाही उत्क्रांतीसाठी, हा तो सांगू शकला नव्हता. त्यानंतर त्यानं जे काही उपयोगी आणि निरुपयोगी अवयव आहेत त्याच्याबद्दल त्यानं कशाही प्रकारचं एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण दिलेलं नव्हतं. आणि त्यानं आपण म्हणतो की हळूहळू होणारे बदल आणि अचानक होणारे बदल याच्याबद्दल सुद्धा त्यांना काही सांगितलं नव्हतं. मग असे हे ऑब्जेक्शन आणि ते 3 पॉईंट, असे 6 पॉईंट लिहिले की तुम्हाला परीक्षेमध्ये 3 मार्क 100% मिळून जातील. आता हा एक प्रश्न बघा, डिफाईन वेस्टिजल ऑर्गन. त्याचं वेस्टिजल ऑर्गन म्हणजे काय सांगा, आणि त्यांचे नावं लिहा. कोणकोणते वेस्टिजल ऑर्गन्स ह्युमन बॉडीमध्ये आहेत आणि ते काही ऑर्गन बाकीच्या ॲनिमलमध्ये कशा प्रकारे फंक्शनल आहेत, कशा प्रकारे कार्यरत आहेत, हे आपल्याला त्याने विचारलेलं. हा प्रश्न नाही का विद्यार्थी मित्रांनो 3-4 वेळेस आलेला आहे बघा. मग दाखवेल मी पुढे. मग वेस्टिजल ऑर्गन्स म्हणजे काय, डिजनरेटेड और अंडरडेव्हलप ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम, जे आता कशाही प्रकारचं कार्य करत नाहीत त्यांना आपण म्हणतो वेस्टिजल ऑर्गन. म्हणजे काय नॅचरल सिलेक्शनचा जो सिद्धांत आहे त्यानुसार तर काही ऑर्गन्स ड्युरिंग लाईफमध्ये काय होतात ते डिसअपियर होतात, आणि ना डिसअपियर होण्यासाठी, पूर्णपणे व्हॅनिश होण्यासाठी ना मिलियन्स ऑफ इयर्स लागतात. बघा मग द वेस्टिजल ऑर्गन इज वन ॲनिमल मे बी ऑफ यूज. एखादा वेस्टिजल ऑर्गन एखाद्या ॲनिमलमध्ये जर वापरण्यात असेल, दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये तो उपयोगी असेल किंवा त्याचं काही ना काही फंक्शन असेल असं नाही. मग अपेंडिक्स हा वेस्टिजल ऑर्गन्स आहे ह्युमन्समध्ये. तो रुमेनंट जे काही ॲनिमल्स आहेत, म्हणजे रवंत करणारे प्राणी, गाय असेल, म्हैस असेल, बैल असेल, आहे का नाही, यांच्यामध्ये हा ऑर्गन कसा आहे, फंक्शनल आहे. मग कोणकोणते वेस्टिजल ऑर्गन्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत, तर आपण म्हणतो अपेंडिक्स, टेलबोन, पोकॅक्स, विजडम टीथ, आणि आपण काय म्हणतो बॉडी हिअर्स. बघा एक कोरिलेशन आलतं बघा आपल्याला जुलै 2021 या पेपरमध्ये, की विजडम टीथ हा वेस्टिजल ऑर्गन्स आहे. तर लंग फिश काय आहे, तर हा कनेक्टिंग लिंक आहे कुणामध्ये रे, फिश आणि मॅमल्स मध्ये. बरोबर, अशा प्रकारचं पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. नेक्स्ट विचारला की फॉसिल म्हणजे काय, त्याचं इम्पॉर्टन्स काय, आणि त्याची जी काही मेथड आहे, राईट द नेम्स ऑफ मेथड टू फाइंड द एज ऑफ फॉसिल. म्हणजे फॉसिलचं वय काय आहे हे काढण्यासाठी जे काही मेथड वापरलेली आहे त्या मेथडचं नाव द्या असं त्यांना म्हणलं आहे, आणि फॉसिलची डेफिनेशन आणि त्याचे काय फायदे. किती मार्कला म्हणलंय, 3 मार्कला. फार महत्वाचा क्वेश्चन आहे. तुमच्या शाळेच्या प्रिलियममध्ये किंवा प्रत्येक चॅप्टर वाईज एक्झाम मध्ये हा विचारला जाऊ शकतो. मग फॉसिल म्हणजे काय, रिमेनन्स अँड इम्प्रेशन ऑफ सच ऑर्गॅनिझम रिमेन प्रिझर्व अंडरग्राउंड. जे ऑर्गॅनिझमचे ठसते जे जमिनीखाली उडलेले आहेत त्याला आपण काय म्हणतो रे, तर फॉसिल म्हणतो. मग काय फॉसिलचं महत्व आहे रे, तरी जे काही रिसर्चर्स आहेत त्यांना मदत होते कशासाठी रे, तर कोणता ऑर्गॅनिझम पहिला पास्टमध्ये या पृथ्वीवरती राहत होता. नेक्स्ट कार्बन डेटिंगची काय मेथड आहे, ही अशी मेथड आहे ज्या मदतीनं आपण फॉसिलचं वय काढू शकतो. मग अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर ऑफ अर्थ क्रस्ट फॉसिल्स आर ऑब्टेन ॲट स्पेसिफिक डेप्थ. म्हणजे आपण जर अर्थचा अभ्यास केला तर आपल्याला समजतं, अर्थचा पृथ्वीचा जर स्ट्रक्चरचा अभ्यास केला तर फॉसिल हमेशा जमिनीखालीच आपल्याला आढळतात. सगळ्यात ओल्डेस्ट जे काही फॉसिल्स आहे तो डेप्थ सगळ्यात खाली सापडलेला आहे. आणि मग काय म्हणलं ना, व्हाईल रिलेटिव्हली रिसेंट वन ऑक्युपाय द अप्पर सरफेस फॉसिल ऑफ इन्व्हर्टिब्रेट वेर सीन इन द ओल्ड पॅलोझोइक एरिया. जे काही इन्व्हर्टिब्रेट्स आहेत त्यांचे फॉसिल आपल्याला पॅलोझोइक एरियामध्ये आपल्याला सापडलेले आहेत. मग काही पॅसेजचे फॉसिल असतील, अँफिबियाचे असेल, रेप्टाइलचे असेल, हे सगळे मेझॉइक एरियामध्ये होते. त्यानंतर सिनोझोइक एरियामध्ये कुणाचे फॉसिल सापडले, तर मॅमलचे फॉसिल आपल्याला सापडले. आणि डायग्राम कम्प्लीट करायची बघा. अनाटॉमिकल इव्हिडन्सेस कोण कोण आहे, ह्युमन हँड आहे, पॅटर्जियम आहे, बॅट आहे, आणि अजून 2 आपल्याला त्या बॉक्स मध्ये लिहायचे. तर आपण लिहूया 4 लेग ऑफ ऑक्स आणि फ्लिपर्स ऑफ वेल. बरोबर, किती सोपा प्रश्न आहे. फक्त हे एक अनाटॉमिकल इव्हिडन्सेसची आपल्याला एक्झाम्पल माहिती असली पाहिजे. परत तो क्वेश्चन आला एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशनचा 3 मार्क्ससाठी. म्हणजे आतापर्यंत 19 ते 25 पर्यंत ज्या 5-6 वेळेस परीक्षा झाली तर दुसऱ्यांदा हा प्रश्न आलाय. मग काय इव्हॉल्युशनचे एव्हिडन्सेस, पुरावे,
मॉर्फोलॉजिकल, अॅनाटॉमिकल, कनेक्टिंग लिंक अँड वेस्टिजियल ऑर्गन. परत डायग्राम आली बघा. एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन, त्यातली आपण एका म्हणली कनेक्टिंग लिंक, एका बॉक्स मध्ये आपण वेस्टिजियल ऑर्गन, एका बॉक्स मध्ये आपण एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स आणि एका बॉक्स मध्ये लिहूया पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्सेस. कारण की बोन स्ट्रक्चर आणि मॉर्फोलॉजीचं त्यांनी ऑलरेडी आपल्याला काय केलेलं आहे त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आता बघा 3 मार्क्ससाठी 3 ऑब्जेक्शन जे वर्गात आपण तोंड पाठ केलेत बघा. कोणते रे? तोंड पाठ मध्ये दाखवून पण सांगू शकता की नॅचरल सिलेक्शन हा एकमेव फॅक्टर नाहीये इव्हॉल्युशनसाठी. उपयोगी आणि निरुपयोगी अवयवाबद्दल, त्याचं मॉडिफिकेशन बद्दल त्यानं काही एक्सप्लेन केलं नव्हतं. आणि शेवटी आपण म्हणतो हळूहळू होणारे बदल आणि अचानक होणारे बदल याबद्दल सुद्धा डार्विन काही सांगू शकला नव्हता. हे आक्षेप आहेत, ऑब्जेक्शन्स आहे डार्विन थेरीच्या बद्दल. बघा 3 लाईन पाठ कशाने 3 मार्क घ्यायचे. करेक्ट अल्टरनेटिव्ह ओळखा म्हणले म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन. वेस्टिजियल ऑर्गन प्रेझेंट इन ह्युमन बॉडी द प्रूफ ऑफ इव्हॉल्युशन. आपल्या बॉडीमध्ये असा कोणता ऑर्गन प्रेझेंट आहे जे आपण उत्क्रांतीचा पुरावा म्हणून आहोत? काय म्हणतो आपण सांगा. ह्युमन हँड्स, अपेंडिक्स, इयर मसल, टेल बोन. काय म्हणणार रे? मला उत्तर कमेंट मध्ये करा. अपेंडिक्स आन्सर आहे त्याचं. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन ॲज पर गिव्हन डायग्राम दिलेली आहे. बघा आन्सर काय याचं, की कोणते दात दाखवले तर विजडम टीथ दाखवले. काय दाखवले? विजडम टीथ. हा एक प्रश्न तिने विचारलाय, डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन एक्सप्लेन करा. हा प्रश्न आपला परत आलाय. म्हणजे हा प्रश्न आतापर्यंत 5 वर्षामध्ये 2दा येऊन गेलाय. होऊ शकतो तुमच्या वेळेस पण विचारला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये काय म्हणलंय की डार्विनने एक पुस्तक लिहिलं, त्याचं नाव ओरिजिन ऑफ स्पेसिस आहे का नाही. जास्तीत जास्त ऑर्गॅनिझम तयार केले तर त्या ठिकाणी कॉम्पिटिशन तयार होईल आणि कॉम्पिटिशन तयार झाल्यानंतर नेचर त्यांना सिलेक्ट करेल जे कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी कसे आहे तो फिट आहेत. याचाच अर्थ आपण काय म्हणतो, नॅचरल थेरी काही थेरी आहे, सिलेक्शन थेरी आहे, ही सगळ्यात जास्तीत जास्त ॲप्रिशिएट केली गेलेली थेरी आहे जास्त कालावधीसाठी. या थेरीचे पण तेच आताचे ऑब्जेक्शन वाचून घ्या. नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. नो एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन अँड नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो अँड अब्रप्ट चेंज. बघा सिकल सेल ॲनिमिया आहे, हा कुणामुळे होतो रे? ट्रान्सलेशन, म्युटेशन, ट्रान्सलोकेशन आणि ट्रान्सक्रिप्शन. काय होते? म्युटेशन. डगबिल प्लेटायपस कनेक्टिंग लिंक आहे. आताही प्रश्नाच्या अगोदर आला होता. का बरं? डगबिल प्लेटायपस काय करतात रे? ते रेप्टाईल असूनही अंडे देतात. रेप्टाईल आहेत, अंडे देतात. आणि त्यानंतर ते मॅमलचे काही कॅरेक्टर दाखवतात. याचा अर्थ की त्यांच्या बॉडीवरती मॅमरी ग्लँड प्रेझेंट आहेत, म्हणून आपण त्यांना काय कन्सिडर करतो रे? कनेक्टिंग लिंक. बघा परत डार्विन थेरीचा क्वेश्चन आलाय. कोणते पण 2 ऑब्जेक्शन लिहा म्हणले डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन बद्दल 2 मार्क्ससाठी. पण तेच आता तुमचे पाठ व्हायला पाहिजे, कारण इतक्या वेळेस मी सांगितलंय वर्गामध्ये, इतक्या वेळेस मी ऑनलाईन मध्ये तुम्ही ऐकलंय, ते पाठ व्हायला पाहिजे. नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. कशाही प्रकारचं उपयोगी आणि निरुपयोगी अवयवाच्या मॉडिफिकेशन बद्दल माहिती दिलेली नाही. त्या म्हणजे एक्सप्लेन करू शकला नाही. आणि हळू होणारे बदल आणि अचानक होणारे बदल याबद्दल सुद्धा त्यांना काही सांगितलं नाही. नेक्स्ट मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघा. मायनर चेंज ऑकर ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ एनी न्यूक्लिओटाइड. कोणत्या पण न्यूक्लिओटाइडचा एखादा जरी पोझिशन चेंज झाला तर आपण म्युटेशन म्हणतो. काय? डगबिल प्लेटापस, पॉम्प्रेट, लंगफिश, पेरिपॅटस. आन्सर काय? पॉम्प्रेट हा ऑरमॅन आउट आहे. हा क्वेश्चन परत आलेला आहे. वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय, त्यांचे ऑर्गन्स कोणकोणते ह्युमन्स बॉडीमध्ये आहेत, आहे का नाही. याचे उत्तर सेम मागच्या पद्धतीनेच लिहायचं आहे. इव्हॉल्युशन म्हणजे काय, एक मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. त्यामध्ये आपण म्हणतो ग्रॅज्युअल चेंज अकरिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे हळू जो काही सातत्यानं होणारा बदल आहे त्याला आपण काय म्हणलं? इव्हॉल्युशन. मग याचं उत्तर जाते बी, ग्रॅज्युअल चेंजेस.
नेक्स्ट प्रश्न काय म्हणतो रे आपला, करेक्ट अल्टरनेटिव्ह निवड आहे. एनी न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन सडनली चेंज इट्स पोझिशन दॅट कॉज अ मायनर चेंज विच इज नथिंग बट. म्हणजे काय म्हणलं, एखाद्या न्यूक्लियोटाइड मध्ये एखादी जीन चेंज होते, जागा बदलते आणि थोडासा मायनर बदल होते, पण काही फरक पडत नाही, ते काही म्युटेशन आहे. स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स सांगायचं. स्टडी ऑफ फॉसिल इज इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट फॉर स्टडी ऑफ इव्हॉल्युशन. म्हणजे इव्हॉल्युशनचा अभ्यास करण्यासाठी फॉसिलचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. ट्रू आहे वाक्य, केलंच पाहिजे. मी मासा आहे परंतु मी रेस्पिरेशन लंग्सच्या मार्फत करतो, तर मी कोण, म्हणजे हु एम आय प्रकारचे पण प्रश्न त्या परीक्षेत विचारले जाऊ शकतात. आन्सर काय जाते मग, लंग फिश. खाली दिलेला प्रश्न चुकी बरोबर बघा. इव्हॉल्युशन इज अ ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. पहिलीच व्याख्या आपण पाठ केलेली आहे, उत्तर कार्याचे ट्रू. हेरिडिटी म्हणजे काय आणि मेकॅनिझम एक्सप्लेन करा असं विचारलं त्यांना 3 मार्क्ससाठी. तर हेरिडिटी म्हणजे काय सर्वांनाच माहिती आहे की जे बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफर होतात एका पिढीतून पुढच्या पिढीकडे, त्याला म्हणलं आपण हेरिडिटी म्हणतो. आता मेकॅनिझम काय याचं, तर म्युटेशन म्हणजे अचानक होणारा बदल, म्हणजे पॅरेंटल डीएनए मध्ये अचानक बदल होतो, कुणामुळे, म्युटेशनमुळे. त्याच्यामुळे जे काही येणारे कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामुळे थोडासा चेंजेस आपल्याला पाहायला मिळतो. मग ज्यावेळेस मिओसिस होते, क्रॉसिंग ओव्हर होत असतं, त्यावेळेस नवीन कॉम्बिनेशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशनचे होत असतात आणि त्यामुळे हॅप्लॉइड जो काही गॅमेट आहे त्या गॅमेटवरती प्रत्येक प्रकारची जीन त्यामध्ये प्रेझेंट असते. आता बघा एक प्रश्न दिलाय आणि एक डायग्राम दिली आणि विचारलं किंवा डायग्राम मध्ये अॅनिमल्स कोणते ते बघा आणि त्यांचे एव्हिडन्स काय. मला सांगतो, पहिला अॅनिमल डकबिल पॅटापस आहे, दुसरा लंग फिश, आणि तिसरा जो काही प्रश्न आहे त्याच्यामधलं काय कनेक्शन आहेत, हे कनेक्टिंग लिंकचे एक्झाम्पल आहेत. हा प्रश्न बघा परत परीक्षेला तुम्हाला विचारलाय, म्हणजे हा जो काही प्रश्न आहे वेस्टिजियल ऑर्गन मध्ये जवळपास 3 ते 4 वेळेस विचारलाय. हा प्रश्न किती हॉट आहे, किती महत्वाचा प्रश्न आहे, कारण की हा प्रश्न जर आपण पूर्णपणे व्यवस्थित पाठ केला आणि जर परीक्षेत आला तर आपण 3 मार्क आपल्याला सहज शक्यतेनं मिळतील. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.